नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला हेडलाईन्स. तब्बल 14 दरोडेखोरांना पकडण्यात राहुरी पोलिसांना यश, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव. ससाने नगर नागरिक कृती समिती आणि नागरिकांच्या लढ्याला अखेर यश. सुकाणू समितीच्या वतीने सोलापुरात मोर्चा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी. आणि पगारवाढीसाठी एसटी कामगार सेनेचं वेतन सुधार समितीला साकडं, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा दिला इशारा. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 04 15. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. राहुरी येथील नगर मनमाड महामार्गावर 21 जुलैला रात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या नगर, शिर्डी, श्रीरामपूर, नेवासा आणि राहुरी येथील 14 जणांना राहुरी पोलिसांनी गजाआड करून त्यांच्याकडून गावठी कट्टे, 4 चाकी वाहन आणि मोटारसायकल हस्तगत केल्याने राहुरी पोलिसांचं नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावर दिनांक 21 जुलै रोजी रात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या नगर, शिर्डी, श्रीरामपूर, नेवासा आणि राहुरी येथील 14 जणांना राहुरी पोलिसांनी गजाआड करून त्यांच्याकडून गावठी कट्टे, 4 चाकी वाहन आणि मोटारसायकल हस्तगत केल्याने राहुरी पोलिसांचं नागरिकांमधून मोठं कौतुक केलं जातंय. राहुरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरीनुसार नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी येथे हॉटेल रॉयल चॅलेंज समोर रवींद्र नंदकुमार वाकळे, राहुल प्रभाकर गायकवाड, अनुराग शंकर पडुळे, अनिल संपत बोरे, सूरज धोंडीराम विधाते, राहुल गोरख बळे, किरण गुलाब वाकळे, विनोद उर्फ शाहू अनिल वडागळे, शरद आसाराम कचरे, गुड्डू अरुण कुमार सिंग, प्रदीप सुनील सरोदे, रमेश नानासाहेब कर्जुले, दीपक भीमाजी सानप, श्रीकांत प्रकाश शेंडगे अशा 14 दरोडेखोरांना राहुरी पोलिसांनी सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्यात. यावेळी त्यांच्या ताब्यातून 3 गावठी कट्टे, 2 4चाकी वाहने आणि 1 मोटारसायकल असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले हे करीत आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, दत्तात्रय उजे, सहाय्यक फौजदार डी गायकवाड, बाळू घोडे, डी जाधव, हवालदार अशोक गायकवाड, नारायण ढोकणे, लाला पटेल तर पोलीस नाईक राहुल कदम, गौतम लगड, गुलाब मोरे, हर्षवर्धन बहिर, निलेश मेटके आदींनी या कारवाईत सहभाग घेतला होता. काल दिनांक 21/7/17 रोजी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना माहिती मिळाली की राहुरीमध्ये नगर मनमाड रोड नगर काही लोक दरोड्याच्या तयारीने जमलेले आहेत
त्या दृष्टीने त्यांनी सरकारी पंच घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला. छापा दरम्यान तिथे जवळपास 14 लोक मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे 3 कट्टे त्याचप्रमाणे जिवंत राऊंड मिळून आले. सदर छाप्यामध्ये त्यांनी सदर कट्टे, एक मारुती सियाज गाडी, त्याचप्रमाणे एक ग्रे कलरची इंडिका व्हिस्टा आणि मोटरसायकल असं जवळपास 15 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर बाबतीत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 263/17 कलम 399 402 IPC त्याचप्रमाणे 325 आर्म्स ॲक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास PSI भोसले हे करत आहेत. राहुरी तालुक्यातील दिग्रज येथे शासन मान्य वाळू उत्खनन ठेका चालू आहे. त्या ठेकाच्या इथं काही व्हील कंपनी राहुरी तालुक्यातील आणि काही नगरचे वाळू वाहतूक करणारे यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला, धक्काबुक्की झाली. त्याच्यामध्ये शाहू आडांगळे नावाचा एक मुलगा होता आणि बाबा शिंदे नावाचा मुलगा होता. त्यांच्यात वाद झाल्यानंतर शाहू आडांगळे याने त्याच्या तिथंच त्यांना दम दिला. मी प्रदीप भाऊचा भाऊ आहे, प्रदीप भाऊ सरोदेचा भाऊ आहे आणि आता तुम्हाला मी दाखवतोच. त्याच्यानंतर मला ही बातमी भेटली की प्रदीप सरोदे हा शिर्डीहून राहुरीकडे येणार आहे आणि मागील हिस्ट्री बघता त्याने त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे, खंडणीचे गुन्हे, 420चे, अहमदाबादला 420चे गुन्हे, नाशिक रोडला मर्डरचा गुन्हा, त्याचप्रमाणे ATSला 2 पिस्टल पकडले त्याचा 325, 425 त्याचा गुन्हा, तसंच 395 सारखा दरोड्याचा गुन्हा राहता आणि 392 जबरी चोरीचा गुन्हा श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला ऑलरेडी दाखल आहे. मी 3 वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये काम करत असताना मला याच्याबाबत माहिती होती आणि 2 वर्षापूर्वी दवणगाव इथं शासन मान्य वाळू उत्खननच्या ठेक्यावर शन्या बेग आणि प्रदीप सरदे याच्या गँगने मागा अटॅक केला होता आणि त्याच्यामध्ये लूट केली होती. ज्यावेळी ही माहिती भेटली की प्रदीप सरदे येणार आहे त्यावेळी मी आणि माझ्याबरोबर असलेले राहुरी पोलीस स्टेशनची टीम, PSI भोसले, PSI वजे, त्यानंतर ESI घोडे, ESI गायकवाड, त्याचप्रमाणे नवीन आलेले हवालदार गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल बहीर, पोलीस कॉन्स्टेबल लाला पटेल असे सर्व राहुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना नेऊन आम्ही मिळालेल्या माहितीप्रमाणे नगर मनमाड रोडवर रॉयल चॅलेंज म्हणून हॉटेल आहे त्याच्या समोरच छापा टाकला. तिथं 14 लोक आम्हाला मिळून आले. त्यांच्याकडं अंगझडती घेतल्या असता प्रदीप सरोदेकडे 1 कट्टा, त्याच्याबरोबर असलेला एक गुड्डू सिंग नावाचा इसम त्याच्याकडं अंगावर 1 कट्टा, गावठी कट्टा, तसेच शवाडांगडेकडे 1 गावठी कट्टा, असे 3 गावठी कट्टे मिळून आले. आणि यांची MOB पाहता हे पुढे जाऊन वाळू ठेक्याच्या याला लुटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती याच्या अगोदरच्या यांच्या असलेल्या MOBवरून. म्हणून आम्ही त्यांना झडप घालून 2 पंचांसमक्ष तिथंच पंचनामा केला आणि सर्व 14 आरोपी ताब्यात घेतले आणि शासकीय पंच याच्यामध्ये वापरण्यात आलेले शासकीय पंच सोबत घेऊन पंचनामा करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर राहुरी पोलीस स्टेशनला आम्ही सदर बाबतीमध्ये गुन्हा रजिस्टर केलेला आहे. भादवी 399 दरोडा टाकण्याच्या तयारीत आणि गावठी कट्ट्यांचा वापर 325 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. श्रीगोंद्यात शिंपी गल्ली येथे विठ्ठल मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने संत नामदेव सेवा मंडळाने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जयंत कळसकर, गणेश जाधव यांच्यासह इतर नागरिकांनी परिश्रम घेतलेत. श्रीगोंद्यात शिंपी गल्ली येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने संत नामदेव सेवा मंडळाने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आयोजित केला होता.
शुक्रवारी 14 जुलै ते 20 जुलै या कालावधीत पहाटे श्रींच्या पादुका आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तींना आणि महादेवास अभिषेक, दुपारी 2 ते 5 वाजता महिलांचे भजन आणि हरिपाठ, तर संध्याकाळी 5:30 वाजता भागवत कथाकार हरिभक्त परायण गुरुवर्य अरुण काका महापुरुष श्रीगोंदेकर यांचे प्रवचन असे दैनंदिन कार्यक्रम झाले. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 667व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शहरातून सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी, भागवत ग्रंथ आणि संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालखीतून दिंडी प्रदक्षिणा करण्यात आली. यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता वैकुंठवासी तात्या महाराज यांचे नातू हरिभक्त परायण भूषण महाराज महापुरुष यांच्या रसाळ वाणीतून संत नामदेव महाराजांचे संजीवन समाधी सोहळ्याचे वर्णन कीर्तनरूपी सेवेतून उपस्थितांनी मोठ्या मनोभावाने श्रवण केले. आरती आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जयंत कळसकर, गणेश जाधव, केदार जाधव, रमेश कविटकर, गणेश हेंद्रे, रत्नाकर कविटकर, संजय जाधव, दिलीप विटकर, किरण गाटे आणि नागरिकांनी परिश्रम घेतले. संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांनी शिंपी समाजाची जी धुरा आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबमध्ये, संपूर्ण भारतभर त्यांनी क्रांती घडून आणली. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून जाण्याचा प्रयत्न आम्ही गेले 3 पिढ्या आमच्या चालू आहेत. आज जवळजवळ 200-300 वर्ष झाले की इथं हा सप्ताह नामदेव महाराज मंदिरामध्ये चालू आहे. गुरुवर्य तात्या महाराज महापुरुष यांनी व नारायण काका जाधव यांनी सुरू केलेला हा सप्ताह. याच्यानंतर संपूर्ण समाज बांधव, बगाडे परिवार आहेत, कविटकर परिवार आहेत, जाधव आहेत, तसेच संपूर्ण समाज बांधव मिळून गेले 40 ते 50 वर्ष झाले संपूर्ण सप्ताह हा इथं अविरतपणे चालू आहे. अखंड विना हरिनाम सप्ताह आहे. त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. आज आता पालखीचा कार्यक्रम आहे, दिंडीचा कार्यक्रम होतो. संपूर्ण अखंड भागवताचार्य अरुण महाराज महापुरुष यांचं भागवत इथं झालं आणि संपूर्ण असाच पुढच्या वर्षी गेले आणखी नवीन उपक्रम आमचे येथील आहेत. आम्हाला साथ देणारे, खंबीर साथ असणारे आमचे समाज बांधव संपूर्ण आमच्याबरोबर आहेत. तसेच नामदेवांची कृपा अखंड आहे. त्याच्यात नामदेव कृपेमुळे हा सप्ताह चालला आहे. आम्ही प्रभू पांडुरंग चरणी हीच प्रार्थना करतो की आम्हाला त्यांनी असं सामर्थ्य करून संपूर्ण धुरा आमच्या खांद्यावर देऊन त्यांनी आमच्याकडनं ते कायम अविरत अखंड श्वासापर्यंत, आमच्या शेवट श्वासापर्यंत हे कार्य करून घ्यावं अशी आम्ही नामदेव चरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांना नामदेव पुण्यतिथीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आपले आभार मानतो. धन्यवाद. संत नामदेवांची पुण्यतिथी या ठिकाणी आज मोठ्या उत्साहाने साजरी झालेली आहे. संत नामदेव एक असं दैवत आहे की जगामध्ये कुठेही संपूर्ण आपलं कुटुंब एकाच वेळेस एकाच ठिकाणी समाधी जाण्याचा हा एक प्रसंग आहे आणि अतिशय महान असं संत नामदेवांनी केलं. आणि तेच समाजामध्ये इथंसुद्धा श्रीगोंद्यामध्ये आम्ही सर्व समाज बांधव आणि इतर समाज पण त्याच्यामध्ये एकत्र आणून बांधून ठेवण्याचा आमचा सततचा प्रयत्न आहे. आणि या कार्याला लोकांमधून चांगला प्रतिसाद मिळतो आणि हे असंच कार्य चालू राहणार आहे. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटलमार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी.
पुणे येथील हडपसरमधील ससाने नगर हा एक गजबजलेला रस्ता. ससाने नगर नागरी कृती समिती यासह इतर सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या मागणीमुळे आणि सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे नवनाथ तरुण मंडळ चौक या ठिकाणी सिग्नल चालू करण्यात आले. सिग्नलच्या उद्घाटन प्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हडपसरमधील ससाने नगर हा गजबजलेला रस्ता. महमदवाडी रस्त्यावरील जीवघेण्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून ससाने नगर नागरी कृती समिती, पुणे महानगरपालिका, वाहतूक विभाग, हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक योगेश ससाने, फोर्स संघटना, नागरिकांच्या मागणीमुळे आणि पाठपुराव्यामुळे नवनाथ तरुण मंडळ चौक या ठिकाणी सिग्नल चालू करण्यात आलाय. गेल्या 3 वर्षांपासून या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ससाने नगर नागरी कृती समिती आणि इतर संघटना सह्या आंदोलन, निवेदन देऊन सतत वाहतूक सिग्नलची मागणी करत होते. पुढील काळात या चौकामध्ये CCTV कॅमेरा बसवण्याची मागणी या ठिकाणी ससाने नगर नागरी कृती समितीमार्फत करण्यात आली होती. सर्व पाठपुरावा झाल्यामुळे ससाने नगर नागरी कृती समिती आणि नागरिकांच्या लढ्याला अखेर यश आलंय. मान्यवरांच्या हस्ते सिग्नलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि ससाने नगर नागरी कृती समितीचे मुकेश वाडकर, दिलीप गायकवाड, अनंत झांबरे, प्रशांत बोगम, वैभव माने, संजय शिंदे, मिलिंद वाडकर, इम्रान मनियार, संतोष सोनावणे, संजय मेहता, महेश पवार, नगरसेवक योगेश ससाने, मारुती तुपे, वैशाली बनकर, उज्ज्वला जंगले, अशोक पवार, प्रमोद भानगिरे, प्राची अल्हाट, हडपसर वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे आणि उपनिरीक्षक संजय जाधव यावेळी ससाने नगर भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आज या ठिकाणी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तानंतर ससाननगर नवनाथ चौकामध्ये वाहतूक शाखा आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सिग्नलचं काम झालेलं आणि त्याचं उद्घाटनही या ठिकाणी झालेलं आहे. खऱ्या अर्थानं उल्लेख करावासा वाटतो, या भागातील सर्व नागरिक 4 वर्षापूर्वी एकत्र आले आणि ससाननगर नागरिक समिती स्थापन करून 4 वर्षापूर्वीपर्यंत या ठिकाणी या चौकामध्ये कार्यक्रम केला. या भागातील वाहतुकीच्या समस्या जो जटिल प्रश्न होता, तो जटिल प्रश्न सोडवण्यासाठी सर्व नागरिक एकत्र आले आणि त्याला ससाननगर नागरिक समिती असं नाव दिलं गेलं. बिगर राजकीय, बिगर संघटनात्मक या ठिकाणी नागरिक एकत्र येऊन शासन लेवलला, मग पुणे महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, रेल्वे विभाग असेल, वाहतूक शाखा असेल, याच्या माध्यमातून नागरिकांनी पाठपुरावा करत असताना जे कार्यकर्ते मंडळाचे असतील किंवा इतर स्थानिक आपल्या पाठीशी आले, सर्वांनी सहकार्य केलं. त्याबद्दल प्रथमतः मी या भागातील सर्व नागरिकांचं, नवनाथ मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी प्रथमतः मनापासून नागरिक समितीचा अध्यक्ष असल्याने मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. जवळपास हे काम करत असताना पुणे शहराच्या आयुक्त माननीय शुक्ला मॅडम यांचं चांगलं सहकार्य लागलं. त्याचप्रमाणे पुणे पोलीस उपायुक्त वाहतूक शाखेचे माननीय तरुण तलबदार मुंडे साहेब यांचंही चांगलं सहकार्य लाभलं. त्यांनी या ठिकाणी येऊन स्वतः स्पॉट व्हिजिट केली आणि हडपसर विभागाचे तत्कालीन शेवटे साहेब आणि आताचे शिंदे साहेब यांनी चांगलं सहकार्य करून जी वाहतुकीचं खोळंब होत होता त्याचं सिग्नलचं काम लवकरात लवकर कसं सोडवतं यासाठी त्यांनी चांगला प्रयत्न केला. पुढच्या काळामध्ये जो रेल्वेचा गेट आहे, रेल्वेचं गेट या इथल्या परिसरातील नागरिकांनी रेल्वे खात्याशी संबंधित मदत करताना चांगलं सहकार्य केलं. पुढच्या काळात प्रश्न येणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी चौकामध्ये जी अडचण होती, वृक्षाची अडचण होती किंवा इथं काही अडथळा होता अतिक्रमणाचा, तोही नागरिकांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील झालो. पुढच्या काळात अशाच प्रकारचे चांगले काम होतील. एक त्याच्यानं गोष्ट वाटते, या चौकामध्ये अनेक अपघात जाते. त्यातलं एक प्रतिमात्मक उदाहरण देतो. समोर 12 नंबर गल्लीमध्ये राहत असणाऱ्या आसमा मोमीन या प्राध्यापिका होत्या. त्यांचं या ठिकाणी टँकरच्या धडकेने अपघाती निधन झालं. त्या 7 महिन्याच्या गरोदर होत्या. अशा वाईट घटना या ठिकाणी होत असताना आम्हा सर्व नागरिकांना, कार्यकर्त्यांना थोडंसं वाईट वाटलं आणि आम्ही मोठ्या जोमाने कामाला लागलो आणि वाहतूक शाखेच्या सर्व अधिकाऱ्यांना, सर्व नगरसेवक असतील, या भागातले पदाधिकारी असतील, सर्व मंडळांचे अध्यक्ष असतील, यांना सर्वांना सोबत घेऊन हा लवकरात लवकर सिग्नल कसा होईल यासाठी मदत केली आणि पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास बोल्ला साहेब यांना भेटून मुंडे साहेब यांच्या सहकार्याने हा सिग्नल लवकरात लवकर चालू केला. या सिग्नलचं काम जवळपास 6.5 ते 7 लाख रुपयाचं या ठिकाणी चौकात झालेलं आहे. हडपसर प्रभागाच्या
सर्व नगरसेवकांनी, त्याचबरोबर त्यांचे प्रभाग समिती अध्यक्ष योगेश सासने या सर्व नगरसेवकांनी यासाठी लागणारा 6.5 ते 7 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिला. म्हणून हा सिग्नल लवकरात लवकर झाला. पुढच्या काळात नागरिक कृती समितीच्या वतीने, सर्व नागरिकांच्या वतीने, मंडळाच्या अध्यक्षांच्या वतीने आपण असंच सहकार्य या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी करूया. अधिक न बोलता थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज ससाने नगर गणपती चौक या ठिकाणच्या सिग्नलचं उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटनाला माननीय सर्व प्रमाणातील नगरसेवक हजर होते. उद्घाटन झालेले आहे. या भागातील सर्व नागरिकांना वाहतुकीसाठी एक विनंती करण्यात येत आहे की आता नवीन सिग्नल चालू झालेला आहे. तर या ठिकाणी सिग्नलचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. वाहतुकीला कुठलाही अडथळा होईल असे आपले कृत्य असू नये. चांगल्या प्रकारे पोलिसांना सहकार्य करावे. त्याचप्रमाणे या ठिकाणचे नागरिक कृती समितीचे सदस्य, सर्व सदस्य आणि त्यांचे श्री गायकवाड यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. यापुढे पोलीस चौकात असल्यानंतर नागरिक कृती समितीच्या सदस्यांनी पोलिसांना सहकार्य करून पोलिसांना मदत करावी अशी. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार शिवाजीदादा आढळराव यांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने कर्जवाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. राज्याचे ऊर्जामंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते या परिसरातील छोट्या व्यावसायिकांना कर्जाचे वाटप करण्यात आले. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने परिसरातील छोटे आणि मध्यम व्यावसायिकांना अर्थसहाय्य करून त्यांच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी कर्जवाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे ऊर्जामंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते या परिसरातील छोट्या व्यावसायिकदारांना कर्जाचे वाटप करण्यात आले. भीमाशंकर येथील कमलजा देवी मंदिराच्या सभागृहात कर्जवाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय. या प्रसंगी पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अविनाशजी रहाणे, शिवसेना तालुका प्रमुख सुनील भाऊ बानखेले, भाजप तालुकाध्यक्ष जयसिंग शेठ एरंडे, शिवसेना नेते अरुण भाऊ गिरे, ग्राहक संरक्षण कक्षाचे शिवाजीराजे राजगुरू, भाजप युवा मोर्चाचे संदीपजी बानखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर भाऊ काळजे, योगेश भाऊ बानखेले, हनुमंतजी तागड, अशोकजी गव्हाणे, भैरवनाथचे मुख्य कार्यकारी अधिकारी किसानजी भालेराव साहेब, रमेशजी खरमाळे, विलासजी राजगुरव, शशिकांत निसाळ, प्रवीण कोकणे, खंडू कोकणे, अमोल अंकुश इत्यादी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या सूचनेनुसार श्री क्षेत्र भीमाशंकर येथे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते व्यावसायिक लोकांना सुमारे 50 लाखाचं कर्ज वाटप श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले. माननीय खासदार साहेबांच्या सूचनेनुसार येथील आदिवासी भागातील जनतेला कोणत्याही प्रकारचे इन्कम टॅक्स पेपर वगैरे, बॅलन्स शीट वगैरे नसल्यामुळे त्यांना कोणत्याही बँका कर्ज देत नाही. तर ह्या गोष्टीचा विचार करून त्यांची पत पाहून खासदार साहेबांनी सूचना केल्यानुसार संचालक मंडळाने आज इथे भीमाशंकर येथे येऊन प्रत्येक दुकानदाराची पत पाहून त्यांना त्या प्रमाणात आज कर्ज वाटप केलेले आहे. अमोल जाधवसह मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी या घाटामध्ये अनेक वेडीवाकडी वळणे आहेत, तर एका बाजूला खोल दरी आहे. या दरीच्या बाजूने संरक्षण भिंत नसल्याने कुरवंडी घाट हा मृत्यूचा सापळा बनलाय. त्यामुळे या घाटात संरक्षण भिंत बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागामध्ये कुरवंडी घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटामधनं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी भाविक येत असतात. त्याचप्रमाणे शेतकरी आपल्या मालाची वाहतूकही याच मार्गावरनं मोठ्या प्रमाणावर करतात. कुरवंडी घाटामध्ये वेडीवाकडी वळणे आहेत. पावसामुळे रस्ते भिजल्यानं मोटरसायकल आणि चारचाकी वाहनं घसरत आहेत. या घाटामध्ये एका बाजूला खोल दरी आहे आणि दरीच्या बाजूनं संरक्षण भिंती नसल्यामुळे या घाटामधनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. श्रावण महिन्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या तीर्थक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होते.
मंचर शहरामध्ये त्यामुळे वाहतूक ठप्प होत असते. त्यामुळे भाविक भक्त आणि प्रवासी आपला वेळ वाचवण्यासाठी मृत्यूचा सापळा असणाऱ्या या कुरवंडी घाटातील संकटांना आणि भीतीच्या वातावरणाला सामोरं जाऊन दर्शन घेणार का असा प्रश्न निर्माण झालाय. कुरवंडी घाटामध्ये अपघात टाळण्यासाठी दरीच्या बाजूने संरक्षण भिंत तयार करावी अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांनी केली आहे. कुरवंडी घाटामध्ये या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये भरपूर भाविक भक्त जात असतात. या ठिकाणी कुरवंडी घाटाची खूप दुरावस्था झालेली आहे. या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी अशी नागरिकांची मागणी आहे. येथे कधीही ॲक्सिडेंट होऊ शकतो, दरीत गाडी कोसळून कुणाचाही मृत्यू होऊ शकतो. त्यासाठी इथे संरक्षण भिंत बांधावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. याबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ॲसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी असून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी सोलापूर शहरातील 4 पुतळापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर सुकाणू समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्यात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून शेतमालाला हमीभाव द्यावा, वीज बिल माफ करावं, दुधाला 35 रुपये भाव मिळावा या विविध मागण्यांसाठी सुकाणू समितीने राज्यभर संघर्ष यात्रेस सुरुवात केली आहे. या संघर्ष यात्रेचं आगमन सोलापूर जिल्ह्यामध्ये झालंय. दुपारी 1 वाजता 4 पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील विविध 25 संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. सरकारने जी कर्जमुक्तीची घोषणा केली ती कर्जमुक्तीची घोषणा नसून ऐतिहासिक कर्जमुक्तीची घोषणा नसून ती ऐतिहासिक फसवणूक आहे अशा प्रकारची भावना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये आहे. जे GR सरकारने काढले त्याच्या अटी आणि शर्ती पाहता हे GR कर्जमुक्तीचे GR नसून कर्ज वसुलीचे GR आहेत अशा प्रकारची संतापजनक भावना ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये आहे. सुकाणू समितीचे जी जनजागरण यात्रा सुरू आहे त्याच्यामधून हजारोच्या संख्येने शेतकरी सामील होत आहेत आणि आपला संताप व्यक्त करत आहेत. आज सोलापूरमध्ये सुकाणू समितीची यात्रा आलेली आहे. एक जबरदस्त मोर्चा या ठिकाणी सुकाणू समितीच्या संबंधित सर्व संघटनांच्या प्रयत्नाने होतो आहे आणि सरकारचा निषेध या ठिकाणी केला जाणार आहे. त्यानंतर 23 जुलैला पुण्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम शेतकरी जमतील आणि या फसवणुकीच्या विरोधामध्ये संपूर्ण कर्जमुक्तीसाठी, शेतीमालाच्या भावासाठी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींच्या अंमलबजावणीसाठी एक झुंजार शेतकरी लढा हा सुकाणू समितीच्या नेतृत्वाखाली सुरू होईल. त्याची पूर्वतयारी ही आज आपल्याला हजारोच्या संख्येने शेतकरी सामील होत आहेत त्यातून दिसते आहे.
23 जुलैला जी परिषद पुण्यामध्ये होते त्याच्यामध्ये या संदर्भातली रणनीती सुकाणू समिती जाहीर करेल. मात्र अधिवेशन होतंय त्याच्यामुळे आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या लोकनियुक्त अशा स्वरूपाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आवाहन करतोय की त्यांनी भवनामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घ्यावी. दुटप्पीपणा सर्व पक्षांनी सोडावा आणि शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे याच्याबद्दल विधानसभेमध्ये त्या स्वरूपाचा ठराव हा पारित करावा अशा प्रकारची आव्हान ही सुकाणू समिती सर्व सदस्यांना करते आहे. सुकाणू समितीची भूमिका आपण पाहाल आम्ही ते जाहीर केलंय की शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज मग ते शेती कर्ज असू द्यात, पीक कर्ज असू द्यात, त्या जोडीला मायक्रो फायनान्सचं कर्ज असू द्यात, पतसंस्थांचं कर्ज असू द्यात, सावकारकीचं कर्ज असू द्यात, हे संपूर्ण जबाबदारी ही सरकारची आहे. कारण सरकारच्या धोरणामुळे ते कर्ज शेतकऱ्यांच्या माथी पडलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे यासाठी सुकाणू समितीची भूमिका असणार आहे. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. बॉलिवूडमध्ये लाखो दिलांची धडकन असलेली सिने अभिनेत्री सनी लिओनी आता आई बनली आहे. तालुक्यातल्या एका शिशुगृहातील 21 महिन्याच्या गोंडस मुलीला सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर यांनी दत्तक घेतलाय. गेल्या मे महिन्यात सनी लिओनी एका जिमच्या उद्घाटनासाठी लातूरात आली होती. त्यावेळी तिचा पती डॅनियल देखील तिच्यासोबत होता. सनीला तिच्या पतीसोबत पाहून अनेकांनी तर्कवितर्क लावले. मात्र आता त्या सर्व चर्चेला पूर्णविराम मिळालाय. कारण सनी फक्त जिमच्या उद्घाटनासाठीच आली नव्हती तर ती एका 21 महिन्याच्या मुलीला पाहण्यासाठी देखील आली होती. उदगीर तालुक्यातल्या संधिनिकेतन शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचलित शिशुगृह उदगीर येथे असलेली 21 महिन्यांची निशा नावाची मुलगी सनीला पसंत पडली होती. त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 15 जुलै रोजी सनी आणि डॅनियल हे दोघे उदगीरला आले आणि निशाला घेऊन मुंबईला गेले. अशा प्रकारे सनीला आई बनण्याची संधी मिळाली आहे. अभिनेत्री सनी लिओन ने बच्चों को अडॉप्ट किया है और वो बच्चे का नाम है निशा और जो एनजीओ है वो संधिनिकेतन शिशुगृह द्वारा संचालित वडगांव के द्वारा से एनजीओ चलती है और एनजीओ से निशा बालिकी को अभिनेत्री सनी लिओन ने अडॉप्ट किया है और वो 2 साल से वेटिंग पे थे और केयरिंग वेबसाइट पर उनका रजिस्ट्रेशन हुए वाला है और जो न्यायालयीन प्रक्रिया जो है जो लीगली प्रोसेस वो कंप्लीट की वाली है और उनको बच्चा उनके पास दिए गया है और वो फॉस्टर केयर पर है और वो बच्चा 15/7/2017 को दिए वाला है. डैनियल वेबर और सौ करंजीत कौर उर्फ सन्नी लिओन इस अभिनेत्री ने सभी कानून की प्रक्रिया पूर्ण करके कारा नई दिल्ली से पूर्व परवानगी लेकर हमारे संधि निकेतन शिक्षण संस्था वडगांव जिला नांदेड़ संचालित शिशुगृह उदगीर जिला लातूर इस शिशुगृह से निशा बच्ची दिनांक 15/7/2017 में दत्तक लिया है. इस संस्था का मैं निवृत्ति महिपति वडगांवकर सचिव हूँ और हमारा ये कार्य 20 साल से चल रहा है. आसिफ पटेल, C24 तास, लातूर. घोडेगाव येथे पंचायत समिती सभागृहात झालेल्या ऊर्जेविषयी समस्यांबाबत नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचल्यावर ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आंबेगाव तालुक्यात एखाद्या मंत्र्याची जनता दरबार भरण्याची ही पहिलीच वेळ असून या जनता दरबारासाठी आंबेगाव तालुक्यातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. मुख्यालय राहणे हे उपअभियंता, शाखा अभियंता आणि सर्व कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. जो कर्मचारी मुख्यालयी राहून काम करणार नाही त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज अधिकारी कर्मचारी यांना दिलाय. घोडेगाव येथे पंचायत समिती सभागृहात झालेल्या ऊर्जाविषयी समस्यांबाबत नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचल्यावर ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या बाबूगेनू सभागृहात ऊर्जाविषयक समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आंबेगाव तालुक्यात एखाद्या मंत्र्याची जनता दरबार भरवण्याची ही पहिलीच वेळ असून या जनता दरबारासाठी आंबेगाव तालुक्याची जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
यावेळी राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, शिरूरचे आमदार बाबूराव पाचरणे, पंचायत समिती सभापती उषाताई कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भाजपचे आंबेगाव तालुका अध्यक्ष जयसिंग शेठ एरंडे, भानुदास नाना काळे, शिवसेनेचे अरुण गिरे, अविनाश रहाणे, देविदास दरेकर, रवींद्र करंजखिले, सर्व वीज अधिकारी, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच हजर होते. या प्रसंगी राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथील नागरिकांच्या ऊर्जाविषयी समस्या जाणून घेतल्यात. अनेकांनी आपले विजेसंबंधी असलेले प्रश्न या जनता दरबारामध्ये परखडपणे मांडलेत. मोठ्या प्रमाणात वीज चोरी असो किंवा चुकीचे रीडिंग घेणे, जास्त बिल येणे अशा समस्या येथील नागरिकांनी मांडल्या. या प्रसंगी बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मर वाहतुकीसाठी कोणताही चार्ज लागत नाही, परंतु जो कोणी अधिकारी शेतकऱ्यांकडून पैसे घेत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे मीटरबाबत नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता तेही बदलले जातील. प्रत्येक गावातील सरपंचाने गावाचा आराखडा तयार करून वीज वितरक कंपनीकडे सादर करावा. त्यानुसार त्या गावाचे नियोजन केले जाईल. या जनता दरबारावेळी आंबेगावकरांनी मांडलेल्या समस्यांना उत्तररूपी आश्वासने दिली गेल्याने हा जनता दरबार निष्फळ ठरला असल्याचे मनोगत आंबेगाव तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते व्यक्त करत आहेत. जिल्हा परिषदेला माजी उपाध्यक्ष आणि डिप्युटी सदस्य आहे. एक छोटासा प्रश्न काढला मी या तालुक्यातले त्यांनी जे गोष्टी सांगितल्या आपल्या निदर्शनाचा, मी तुम्हाला अशी बिलं आणून दिली, त्यातली 30% बिलं अशी आणून दिली का गेल्या 6 महिने त्याचं रिडिंगच घेतलं नाही. आदिवासी भागासारख्या काही भागामध्ये अशी परिस्थिती आहे, 50 रुपये 100 रुपये बिल येत होतं, तिथं 2-2, 5-5 हजार रुपये बिल आलंय आणि ती लोक ते बिलच भरू शकत नाही. अशी या रिडिंगच्या परिस्थितीमध्ये ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर जे विभागून दिले ते कॉन्ट्रॅक्टर त्या भागामध्ये बिलाच्या नावाखाली बिल दाखल करतात आणि समजा एखाद्या खालच्या भागामध्ये अशी परिस्थिती, एखाद्याला 8,000चं बिल येत, जर त्याला 5 वेळा तुम्ही रिडिंग घेतलं नाही तर तो जरी 20-25,000वर जात असेल तर 25,000चं बिल तो त्यावेळेस भरू शकत नाही. अशी परिस्थिती. बिल रिडिंग हे एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, त्याच्यावर तुम्ही महत्वाचे लक्ष केंद्रित करावं अशी माझी या ठिकाणी विनंती. दुसरी गोष्ट, ज्या शाळा आहेत आपल्या, जिल्हा परिषद शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल, महाविद्यालय असतील, त्यांना कमर्शियल लाईट बिल त्या ठिकाणी आकारलं जातं. तर ते त्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय चालत नाही, त्या ठिकाणी कमर्शियल लाईट बिल त्या ठिकाणी आकारलं जाऊ नये अशी सुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, ज्या ठिकाणी एखादा प्रॉब्लेम निर्माण होतो, त्या ठिकाणी टोल पडलेला असतो किंवा मोडलेला असतो त्यावेळेला, किंवा काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झालेला असतो त्यावेळेला जे ठेकेदार आहे ते उपलब्ध होत नाही. 6-6, 7-7, 8-8 दिवस त्या ठिकाणी त्या वस्तीला अंधारात राहावं लागतं, त्या लोकांना पाणी सुद्धा मिळत नाही. हे आम्ही स्वतः अनुभवलेले आहे. तर ते संबंधित ठेकेदार त्यावेळेला उपलब्ध न झाल्याचं कारण आम्हाला अधिकाऱ्यांकडून ऐकावं लागतं. अशा अनेक समस्या या ठिकाणी आहेत. अभिनंदन करतो, कारण या शासनाचा पहिला जनता दरबार घेणारा आपण पहिले मंत्री असावे, आपलं स्पर्श स्वागत करतो. आणि साहेब, एक प्रश्न होता, सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायती वतीने एक होता का, ग्रामपंचायतीला जो दर लागतो एसटीला 5.72 पैसे आणि एलटीला 4.40 पैसे लागतो. ज्या मोठ्या ग्रामपंचायती असतात सर, तिथं तुमची शासनाच्या दरबारी लोकसंख्या 21,000 असते आणि प्रत्यक्षात 40-50 हजार लोकसंख्या असते. अशा गावांना वीज बिल भरताना खूप मोठा हे होतो, प्रसंग निर्माण होतो. त्यासाठी महाराष्ट्र शासनाला आमची अशी विनंती आहे सर्व ग्रामपंचायतीच्या वतीनं, आपण जो कृषी पंपांना किंवा पोल्ट्री व्यवसायिकांना जो दर लावता किंवा त्यांना जी सबसिडी देतात ती जर सर्व ग्रामपंचायतींना दिली तर वीज बिल भरायला सोपं जाईल. आणि सर कसं आज देवावर येते, एक गोष्ट मागून चालणार नाही, म्हणून आपल्याकडे असलेला दुसरा विभाग उत्पादन शुल्क, या विभागाविषयी थोडंसं सर ग्रामीण भागात असे संभ्रमाचं वातावरण आहे. 500 मीटरमुळे अनेक दुकानं हे बंद आहेत, काही प्रत्यक्ष मिळत नाही. ग्रामपंचायतीचे जे स्थलांतराचे परवाने ते आपण हे केले, ग्रामपंचायतीला घेणं बंधनकारक नाही सर. 28 गावं ओळखत, 3 सेक्शन ऑफिसर
तर आमचं असं म्हणजे पूर्ण रत्नोनी दाखली खडकवाडी पिंपळखेड या ठिकाणी आणि लोक मत्सर येतात तर त्यांच्यासाठी निर्मूलन सत्तेशीर व्हावा अशी आमची इच्छा आहे. सगळी व्हावा. अमोल जाधवसह मोहसिन काठेवाडी, सी24 तास, घोडेगाव. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. वेतन सुधार समितीच्या टीमने शिवाजीनगर आगारात येऊन पश्चिम महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेतले. एसटी कामगार सेनेनं त्यांच्या वेतनासंबंधी वेगवेगळ्या मागण्या मान्य व्हाव्यात, तसेच संघर्ष कृती समितीने 7वा वेतन आयोग मिळावा अशी मागणी केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप करू असेही कृती समितीने सांगितलंय. वेतन सुधार समितीच्या टीमने शिवाजीनगर आगारात येऊन पश्चिम महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेतले. एसटी कामगार सेनेनं करार झालाच पाहिजे आणि तो पण राज्य कर्मचाऱ्यांच्या पगाराशी जुळणारा करार होऊन बेसिकमध्ये DA मर्ज करून नवीन पूर्ण बेसिकवर 52% पगारवाढ देऊन सर्वांना आनंदित करावे आणि सर्वांच्या कुटुंबियांचा आशीर्वाद आदरणीय दिवाकररावजी रावते साहेबांनी घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर संघर्ष कृती समितीनेही 7वा वेतन आयोग मिळावा, शासन विलानीकरण व्हावे आणि भौतिक सुविधा मिळाव्या अशी मागणी केली आहे. मांडलेली आहे. जरी वेतन आयोग येण्यासाठी उशीर लागला तरी 25% अंतरिम वाढ आम्हाला द्यावी. जरी उशीर लागला तरी चालेल, परंतु आमच्या मूळ वेतनामध्ये बदल झाला पाहिजे अशीच भावना सर्वसामान्य कामगारांची होती. त्यामध्ये बहुसंख्य जे वाहक होते त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या की कमी पगारामुळं, कमी स्केलमुळं आमची लग्नसुद्धा ठरत नाही अशा प्रकारची करून कहाणी समितीच्या पुढे मांडली आणि त्यामुळे या गोष्टी त्यामुळे नेमकं काय निष्कर्ष निघला गेला. आज राज्य परिवहन महामंडळाची उपसमिती पुण्यामध्ये आलेली होती. शिवाजीनगर आगारामध्ये उपसमितीची सूचना आली होती आणि त्याप्रमाणे बहुसंख्य कामगारांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. या ठिकाणी युनियनच्या प्रतिनिधीला बोलण्यासाठी संधी नव्हती. सर्वसामान्य कामगारांनीच आपल्या भावना व्यक्त त्या ठिकाणी केल्या, परंतु एकूण जर ट्रेंड पाहिला तर 99% लोकांनी सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेण्यासह 7वा एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य होऊन लवकरच त्यांच्या पगारात वाढ होईल असे चित्र निर्माण झाले आहे. त्यांनीच केलेलं आहे. आत्ता परिस्थिती अशी आलेली आहे का त्यांनी असा विचार केला बाबा 7वा वेतन आयोग घ्यावा, कोणाचा कामगाराचा फायदा व्हावा, पण त्यांनी जो विचार केलेला तो अगदी योग्य आहे. 7वा वेतन आयोगच मिळाला पाहिजे अशी माझी छोटीशी मागणी आहे. मॅडम, एक विलिनीकरणाच्या बाबतीत असं महामंडळ म्हणते की शासनात विलिनीकरण होऊ शकत नाही, पण आता ज्या उपसमिती आली होती त्यांच्या जर गाड्या बघितल्या तर महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं आणि एसटी प्रशासनातल्या ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाड्या आहेत त्यांच्यावरती महाराष्ट्र शासन लिहिलं असतं आणि महामंडळ म्हणते की कर्मचारी हे महाराष्ट्र शासनाचे नाही आहेत. मग ते का बरं महाराष्ट्र शासनाचे बोर्ड असलेले गाड्या वापरत आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं. जर गाड्या वापरत असतील महाराष्ट्र शासनाचे बोर्ड लावून तर कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी विलिनीकरण करावं आणि त्या 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावं. आणि 7वा वेतन आयोग जर आणखी राज्य शासनाला लागू झाला नसेल तर अंतरिम वाढ म्हणून 6वा वेतन आयोग झाला पाहिजे. आयोग आणि करार या दोन गोष्टीमध्ये तो भरडला गेलेला आहे. सध्या माझी एकच मागणी आहे की एसटी कर्मचाऱ्याची पगार ही राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याच्या पगारी एवढी पगार झाली पाहिजे. तुम्ही या गोष्टीमध्ये भांडत बसू नका. तुम्हाला वेतन आयोग पाहिजे तुम्ही म्हणले, तुम्ही करार म्हणले, पण रावते साहेबांनी या दोघांचाही अभ्यास केला, बाहेरच्या राज्यातील पगारीचा सुद्धा अभ्यास केला आणि रावते साहेबांनी असा निर्णय घेतलेला आहे की बेसिकमध्ये DA मर्ज करून 125% त्यावर 52% करार देण्यात येईल. एवढं जर दिलं तर बेसिक हे सर्वांचं वाढणार आहे आणि पगारसुद्धा वाढणार आहे. पण याचा अभ्यास न करता फक्त वेतन आयोग पाहिजे, फक्त वेतन आयोग पाहिजे असं जे म्हणतात ते कोणत्याच बेसनी मंजूर होणार नाही आणि वेतन करारच होणार. DAमध्ये वेतन बेसिकमध्ये DA मर्ज होऊन त्यावर HRA सर्व मिळून पगार हा सर्व नवीन लागलेल्या सुद्धा कर्मचाऱ्याचा 18 ते 20 हजारपर्यंत पगार होणार आहे आणि जुन्या लोकांचा 25 ते 30 मध्ये पगार होणार आहे. तर हे सर्व रावते साहेबांनी
कृती समितीचा अहवाल बनवलेला आहे आणि ती कृती समितीने त्यांना पत्रसुद्धा दिलेलं आहे की वेतन आयोग तुम्हाला मिळू शकत नाही आणि कृती समितीने असं सांगितलेलं आहे की करार हा या पद्धतीने होणार आहे. आज तुमची जी बैठक झाली इथे एसटी कर्मचारी अनेक दिवसांपासून वेतन आयोग मिळावा, शासन विलीनीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. या मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत संप करू असेही कृती समितीने सांगितले. तुमचं मत काय? माननीय रावते साहेब हे एस टी कर्मचाऱ्यांचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळं रावते साहेब करतील याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि रावते साहेबच करून दाखवतील हेच आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही. आणि एसटी शासनात विलीनीकरण याचं म्हणजे त्याबद्दल काय मत आहे तुमचं? मॅडम, ह्याच्या आधी विलीनीकरण झालं नाही, ह्याच्या आधी प्रत्येक वेळी चान्स दिला. माननीय मुख्यमंत्री नारायण राणे होते, त्यांनी सांगितलं विलीनीकरण करा, त्यावेळी केलं नाही. का तर त्यावेळी म्हणले की बाबा आपला 4 वर्षांनी करार आहे आणि हे वेतन आहे 10 वर्षांनी आहे. पण आत्ता अशी परिस्थिती आहे की यांना कसले डोळे लागलेत काय माहिती, आम्हाला पण काही सांगू शकत नाही. कारण करार हा रावते साहेबच करतील. एस टी कर्मचाऱ्यांचा आज एस टी महामंडळ अतिशय तोट्यात आहे. विलीनीकरण नाही करू शकत नाही. आयोग द्यावा की करार करावा, करार करावा. हे जे त्यांचं म्हणणं आहे याच्यातून फक्त वेळ काढूपणा चाललाय असं वाटत नाही. नाही. आज साहेबांनी एवढं ध्येय धोरणं साहेबांची जवळजवळ साहेब 12-1 वाजेपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांसाठी झटतात. साहेबांच्या बरोबर मी प्रत्येक वेळी साहेबांच्या घरी गेलेलो आहे. साहेबांचं काम करण्याची पद्धत बघितलेली आहे. साहेबांची एवढी काम करण्याची शक्ती आहे की एवढी म्हणजे एक व्हील पॉवर आहे साहेबांना की अतिशय म्हणजे एक इमेजिन करू शकत नाही आपण. साहेब एस टी कर्मचाऱ्यांसाठी ते म्हणतात मला एस टी कर्मचारी लागला पाहिजे, बाकीचं मला काय माहित नाही. मग त्यांनी आतापर्यंत का कुठली ऍक्शन नाही घेतली? त्यांना जर वाटतं नाही एसटी कर्मचारी पाहिजे तर मग ते का नाही घेऊ शकत? आज एसटी कर्मचारी खूप हालाकीत जीवन जगत आहे. त्याचं कारण असं आहे की एस टी कामगार जो हालाकीत आहे तो फक्त मान्यताप्राप्तच्या धोरणामुळे, मान्यताप्राप्त संघटनेला त्यांचे 1000-1500 अधिकारी सांभाळण्यासाठी, त्यांना सवलती देण्यासाठी 1.25 लाख कामगारांना वेटीस पकडलेले मान्यताप्राप्त संघटनेने आणि त्या कारणामुळं त्यांनी रावते साहेब हे मान्यताप्राप्त संघटना ही स्वतःला पक्षवीर आहेत असं सांगते बोलता वेळेस. पण मला वाटतं की रावते साहेब नक्कीच न्याय मिळवून सांगतो ना, कामगार संघटना ही मान्यताप्राप्त संघटना ही स्वतःला पक्षवीर आहेत सांगते, पण मुळामध्ये गेल्या 20 वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांनी सहकार्य करून अधिकाऱ्यांशी संगनमत करून कामगारांना वेटीस पकडले व स्वतःचे फायदे करून घेतलेले. त्याच्यामुळं रावते साहेबांनी हे सगळे जे त्यांच्या ज्या चालीरीती होत्या त्या सगळ्या ठप्प करून त्यांच्या पुढाऱ्यांच्या सवलती बंद केल्या आणि त्या सवलती बंद करून कामगारांना त्यांची इच्छा आहे करार देण्याची, कामगारांना पगारवाढ देण्याची स्वतः रावते साहेबांची इच्छा आहे. त्यांनी स्वतःहून बोनस लागू केला, बंद पडलेला आणि त्यांची इच्छा आहे. पण मान्यताप्राप्त संघटनेला कोर्टातून मान्यता असल्यामुळं मान्यताप्राप्त संघटनेची इच्छा नाही आहे रावते साहेबांच्या हाताने चांगला करार व्हावं आणि शिवसेना मोठी व्हावं असं या लोकांना वाटत नाही. कारण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम स्वाती मोराळे, C24 तास, सिंहगड. राहुरी शहरात दिनांक 22 जुलै रोजी संत सावतामाळी यांची 723वी पुण्यतिथी विविध धार्मिक उपक्रम आणि कोळीकाकी यांचे काल्याचे कीर्तन करून साजरी करण्यात आली आहे. राहुरी शहरात दिनांक 22 जुलै रोजी संत सावतामाळी यांची 723वी पुण्यतिथी विविध धार्मिक उपक्रम आणि कोळीकाकी यांच्या काल्याचे कीर्तन करून साजरी करण्यात आली आहे. राहुरी शहरातील माळी समाज बांधवांच्या वतीने संत सावतामाळी यांची पुण्यतिथी निमित्त 22 जुलै रोजी सकाळी संत सावतामाळी यांच्या प्रतिमेची हारपुष्पाने सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. शहरातील मुख्य रस्त्यावरून फटाक्यांची आतिषबाजी करत निघालेल्या या मिरवणुकीत शहरातील शेकडो महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. यावेळी राहुरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दिलीप चौधरी, संदीप राऊत, मच्छूभाऊ गुलदगड आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्यावेळेस 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव महाराज यांच्या कालखंडामध्ये संत सावता महाराज हे पांडुरंगाची भक्ती करत होते. संत ज्ञानेश्वर माऊली व नामदेव एकदा सहज पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरला जात असताना संत सावता महाराजांची त्यांची भेट झाली आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी व नामदेव महाराजांनी पाहिलं की ज्या पांडुरंगाचा शोध ते घेत होते तो पांडुरंग संत सावता महाराजांच्या हृदयामध्ये वसलेला त्यांना दिसला आणि त्यांच्या हृदयामधून
पांडुरंगाने ज्ञानेश्वर माऊलींना व नामदेवांना दर्शन दिले आणि या ठिकाणी या संतांचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं की पांडुरंगाला भेटण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. तो पाना फुलामध्ये, लहान मुलामध्ये आणि प्रत्येक मनुष्यामध्ये वसलेला आहे. आणि आपण जे काही काम करतो ते प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे जरी केलं तरी ही आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने फार मोठी भेट आपण त्यांना देत आहोत असं या ठिकाणी मला वाटतं. धन्यवाद. मिरवणुकीदरम्यान महिलांची फुगडी नागरिकांचे आकर्षण ठरत होती. तर माजी आमदार प्रसाद तनपुरे, सौ उषाताई तनपुरे, राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद बाचकर, नानासाहेब जुंधारे, भारत मतकर, प्रशांत शिंदे यांनी संत सावतामाळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. सकाळी राहुरी शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी सावता महाराजांची या ठिकाणी प्रतिमेची निघालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण कुळी काकी यांचं या ठिकाणी काल्याचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. सर्व माळी समाज व ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादाचं असं भव्यदिव्य असं या ठिकाणी नियोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी हा महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि या सोहळ्यासाठी शहरातील सर्व ग्रामस्थ, सर्व समाज बांधव व ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप चौधरी व सर्वांच्या वतीने या ठिकाणी भव्यदिव्य असं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं. आणि हा C24 तासाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. तब्बल 14 दरोडेखोरांना पकडण्यात राहुरी पोलिसांना यश, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव. ससाने नगर नागरिक कृती समिती आणि नागरिकांच्या लढ्याला अखेर यश. सुकाणू समितीच्या वतीने सोलापुरात मोर्चा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी. आणि पगारवाढीसाठी एसटी कामगार सेनेचं वेतन सुधार समितीला साकडं, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा दिला इशारा. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात, बिनधास्त.